नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मनमंजिरी या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. फेब्रुवारी महिन्यात आम्ही सिग्रिसव्हिल या एका स्विस गावात गेलो होतो. हे गाव खूप सुंदर होतं. हे गाव, तिथे आम्ही जिथे राहिलो ना ते ठिकाण, परत इकडे जाताना झुरिकवरून जो रस्ता लागतो तो सगळ्यामध्ये थून लेक लागतो. तर तो सगळा त्या लेकचा व्ह्यू, परत तिथून म्हणजे त्या गावातच एक पॅनोरमा ब्रिज आहे, तो ब्रिज, आणि तिथून जवळच सेंट बिॲटस केव्ज आहेत. तर हे सगळं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग सिग्रिसव्हिल. ही संध्याकाळ, रात्रीचे दिवे, हे सगळे पाहायला जितके विलोभनीय होते तितकीच इथली सकाळसुद्धा खूप रम्य आणि आल्हाददायक होती. तांबडे फुटणे या शब्दाचा शब्दशः अर्थ इथे अनुभवला. सूर्याची लाल सोनेरी किरणे सगळीकडे पसरली होती. ढगसुद्धा जमिनीवर उतरून खाली आले होते. पाहायला हे दृश्य खूपच सुंदर होते. गारगार थंडीमध्ये गरम गरम चहा प्यायला एकदम भारी वाटलं. पहिल्या दिवशी आम्ही पॅनोरमा ब्रिजला गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो सेंट बिॲटस केव्जला. बिॲटस केव्जला जाताना आधी हा सुरुवातीचा एंट्रन्स आहे. पहिल्यांदा बिॲटस वॉटरफॉल लागतो. हा पण खूप सुंदर वॉटरफॉल आहे. इथून सगळा एका साईडनी लेक आणि एका साईडनी वरच्या गुहा असा मस्त व्ह्यू दिसतो. आणि मध्येच हे एक म्युझियम पण आहे. इथे आत्ता सेंट बिॲटसचा पाहिला आपण तो स्टॅच्यू आहे. आणि मग अजून पण काही गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल गुहेत संशोधन करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठीचे ते काय कपडे वापरतात, किंवा काही तिथे गुहेत जे दगड आहेत त्यांच्याबद्दल माहिती, हे पण सगळं गुहेचा मॅप हे सगळं त्या म्युझियममध्ये आहे.
बेआटस केव्हजबद्दल अशी कथा प्रचलित आहे की पूर्वीच्या काळी इथे एक भयंकर ड्रॅगन राहत होता. सेंट बेआटस हे आयरिश सेंट होते. ते थून परिसरात आले होते. त्यांनी या गुहेत जाऊन या राक्षसाचा पराभव केला. त्याला थून लेकमध्ये नष्ट केले आणि त्यानंतर मग या गुहा सगळ्यांसाठी मोकळ्या झाल्या, म्हणजे लोक इथे जाऊ शकले. सेंट बियाटस हेही नंतर या गुहेत राहत होते आणि त्यांची समाधीही आपल्याला या गुहांच्या एंट्रन्सजवळ पाहायला मिळते. हा ॲक्च्युअल बेआटस केव्जमध्ये आत येण्याचा एंट्री पॉईंट आहे. इथून पुढे आपण 1 किलोमीटर जाऊ शकतो आणि गुहा पाहू शकतो. एकूण गुहांचा अजून 14 किलोमीटरपर्यंत शोध लागला आहे. पण 1 किलोमीटरच्या पुढे जाण्यासाठी विशिष्ट परमिशन घ्यावी लागते. फॉर एक्झाम्पल म्हणजे एक्सप्लोरर्स किंवा अभ्यासक जे आहेत त्यांना सिक्युरिटी मेजर्स सगळे फॉलो करून किंवा तिथे गुहेत जे कपडे लागतात किंवा काय इन्स्ट्रुमेंट्स वगैरे घ्यावी लागतात ते सगळं कॅरी करून त्यांना पुढे जाता येतं. पण त्याच्यासाठी स्पेशल परमिशन घ्यावी लागते. तर गुहेत सगळीकडे असे आजूबाजूला अरुंद रस्ते आहेत, पण सगळीकडे व्यवस्थित प्रकाश योजनाही आहे. त्यामुळे तिथे चालताना असा पाण्याचा छान आवाज ऐकताना खूप मस्त वाटतं. बेआटस केव्हमध्ये वाहणारे हे पाणी, या गुहा आणि ही सगळी तयार झाली आहेत ही शिल्प, हे सगळं जेव्हा पाहिलं तेव्हा मला आपल्या इथल्या म्हणजे भारतातल्या शिवमंदिरांची, प्राचीन शिवमंदिरं जी अशी गुहेत आहेत त्यांचीच आठवण झाली. काय निसर्गाची जादू आहे नाही. कशा वाटल्या बेआटस केव्हज तुम्हाला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही सिग्रिस व्हीलची टूर कशी वाटली हेही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.